नेकलेस चोरला नाहीये हे सगळ्यांना कळलं ना, झालं तर मग. पण असं होत नाही ना. खरं खोटं काय आहे ते समोर आलं तरी मनाला झालेल्या जखमा भरून निघत नाही. हो मम्मी, कळतंय, पण सारखा तोच तोच विचार करून कसं चालेल? तुला नाही कळणार आहे. खूप लहान आहेस तू अजून. असा एखादा आळ सगळं संपू शकतो. अगं लोक विचार नाही करत काय चूक आहे काय बरोबर आहे. एकदा का त्यांच्या डोक्यात बसलं ना की बसलं. आणि चार चौघांमध्ये हे सगळं बोललं गेलं तर आपल्या घरी स्थळ कोण घेऊन येईल? आपल्यासारख्याच आयुष्य असा एखादा आरोप उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतो. पण मला मुळात हे कळत नाहीये की त्या समायराने आपल्याला जवळ अटक करायला भाग पाडलं होतं पोलिसांना. मग अचानक असं काय झालं की ती पलटली, तिने आपलं स्टेटमेंट बदललं? हो ग, हे माझ्या पण लक्षात नाही आलं. शरू नक्की काय झालं होतं? तुम्ही दोघी रूम मध्ये काय बोलला? लास्ट बर्थडेला तुम्ही मला एक नेकलेस गिफ्ट केला होता, रिमेंबर? तो ह्यांनी चोरलाय. माझ्या मुलींना चोर म्हणू नकोस आणि पाहुण्यांसमोर आमची लाज काढू नकोस ग. तिला कोणीच थांबवायचा प्रयत्न नाही केला. तिला पाहिजे ते बोलू दिलं, आमचा इन्सल्ट करू दिला. म्हणजे कुठेतरी तुमच्या मनात पण आमच्याबद्दल संशय होता ना. ताई, आमच्या मठातले दत्तू बुवा सांगतात जास्त वेळ थांबून आपला मान कमी करून घेऊ नये. उमा, अगं सगळे लोक वाट बघतायत तुझी. नवीन सुनेला असं दारातच उभं ठेवलंयस. अगं घरच्या लक्ष्मीला असं ताटकत राहून कसं चालेल सांग बरं. चला साक्षीचा गृहप्रवेश करून घे. आजच्या या आनंदाच्या क्षणी माझी बहीण हवी होती माझ्या बरोबर. तिच्या मुली असायला हव्या होत्या इथे. लग्नात जे काही घडलं ते चांगलं नाही घडलं. त्याचा विचार आपण नंतर करूया, आत्ता नको. चल ठीक आहे, मी एक काम करतो, मी समायरालाच बोलवतो. नाही नाही, नको, एक मिनिट, मी जाते. बाप रे मॅडम, हे लग्न म्हणजे ना सगळ्यांना कायम लक्षात राहणार आहे बघा. काय ती लोक मुलाकडची नुसती विचित्रच. नाही, नवरा मुलगा चांगला आहे हो, आणि त्याचे आई वडील ते पण मस्त आहेत, पण बाकीची सगळी मंडळी विचित्र नुसती. जाऊ दे ग, लग्न छान पार पडलं. ॲट द एंड ऑफ द डे माझ्या साक्षीच्या चेहऱ्यावर आनंद होता. दॅट इज इम्पॉर्टंट. साक्षीताई आपल्या खूप खुश होत्या. आई आई, तुझा चेहरा का पडलाय? थँक्यू. अगं साक्षी सोडून नाही गेली काही, छान लग्न करून गेली आहे सासरी. आणि 20 मिनिटावर घर आहे तिचं. एक फोन केला ना की परत करू का फोन? मी सांगू आजींचा चेहरा का पडलाय ते? भर मांडवात पोलीस आले ना, म्हणून आजींचा चेहरा उतरलाय. हो ना, मी म्हंटल ना ती मुलाकडची फॅमिली जरा विचित्रच आहे. आणि त्या पोरी बाई कसल्या गौ आहेत त्या. त्या मुलींमुळेच आपल्या साक्षीताईच्या लग्नात पोलीस आले. हो, मला सांग, हे जे काय घडलं त्याच्यामध्ये त्या मुलींची काय चूक होती? जे काय घडलं त्याच्या मागे समायराच होती ना? जय, हे तुझं चुकलंय. तुला काय गरज पडली होती रे त्या पोलिसांच्या समोर असं त्या मुलीबद्दल बोलायची? सॉरी आजी, थोडं चुकलंच माझं. खूप चुकलं तुझं, खूप चुकलंय. अरे शहानिशा न करता असं कोणावरही आरोप करू नये बाळा. काय वाटलं असेल त्या लोकांना? तू त्यांच्या इज्जतीवर प्रश्न उचललास ना. अरे तुला काही बोलायचं होतं तर मला येऊन सांगायचं ना. मी होते ना तिकडे हजर, मी बघितलं असतं काय करायचं ते. तेच तर, त्या चौघी बहिणी किती चांगल्या आहेत माहितीये. हा दादा ना उगाच त्यातल्या एकीला बोलला. त्या रडत होत्या माहितीये आजी. ती सॅड होऊन गेली असेल. इनफॅक्ट ती माझी मावशी आणि त्या माझ्या मावस बहिणी आहेत. मला सांगायलाच लाज वाटते. समायरा, अगं प्लीज असं बोलू नको ग. अगं हक्काचं माहेर म्हणावं असं ते एकच घर आहे माझं. आणि पम्मा मावशी किती जीव लावते तुम्हाला. आणि तुझं म्हणणं आहे मी त्यांनाही तोडून टाकू? एक्झॅक्टली.
सी तुला पण हेच वाटतं, पण तू त्यांच्या तोंडावरती बोलू नाही दाखवू शकत. दॅट्स वाय मला असं वागावं लागतंय मम्मा. गप्प बस मायरा, उगीच तोंडाला येईल ते बोलू नको. तुला चांगलंच माहित होतं ना त्या मुलींनी काहीही केलेलं नाहीये, तरीही त्यांच्यावर चोरीचा खोटा आळ घेतलास, पोलिसांना बोलवलंस, तमाशा केला. Yes, I did it. मुद्दामून केलं मी. पोलिसांना बोलून 4 लोकांमध्ये त्यांचा इन्सल्ट केला. काय करणार आहेस तू? व्हॉट आर यू गोना डू? जेलमध्ये पाठवणार आहेस मला? समायरा, हो, ऐकताय ना तुम्ही काय बोलतीये ते? नाही, तू अशी वटणीवर येणार नाहीस. तुला तर मी चांगलं. बस झालं उमा. बाहेरच्या मुलींसाठी माझ्या मुलीला वाईट ठरवलेलं मला चालणार नाही. डॅडी, यू आर द बेस्ट. बाहेरच्या लोकांसाठी? अहो, माझी सख्खी बहीण आहे ती. ह्या मुलीचे तुम्ही लहानपणापासून अति लाड केलेत ना, त्याचे परिणाम आहेत हे सगळे. तिने जे केलं ती चूक तिच्या लक्षात आली आहे, आणि ती तुझी बहीण असली ना तरी ही माझी मुलगी आहे. मला हिची काळजी वाटणार नाही का? आणि बाय द वे तुला एक गोष्ट सांगतो, मला तुझं लग्नातलं वागणं आवडलेलं नाहीये. माझ्या मुलीनं डावलून तू लग्नात तो मान तुझ्या बहिणीच्या मुलीनं देत होतीस. नाही, असतील तुझ्यासाठी तुझ्या बहिणीच्या मुली महत्वाच्या असतील, आणि मला माझी मुलगी महत्वाची आहे आणि कायम राहणार आहे. आणि माझा कायम तिला सपोर्ट असणार आहे. तुमचा कायम सपोर्ट असणार आहे हिला. ती कशीही वागली, चुकीची वागली तरी. आणि मग मला माझ्या बहिणीबद्दल काहीच नाही का वाटणार?